राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाचं समन्स। स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात निर्भया फाउंडेशनची याचिका। अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याने जखमी, स्वतःचीच बंदूक स्वच्छ करताना चुकून गोळीबार। मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीची विचारपूस। महायुतीच्या जागा वाटपात चंद्रपूरची जागा कोणाकडे हे ठरवल्यावरच पक्षप्रवेशाचा निर्णय। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्पष्टोक्ती। अंतर्गत सुरक्षा बाजूला ठेवून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राज्यातील शाखांना भेटी। संजय राऊतांची शहांच्या दौऱ्यावरून टीका। अमित शहांना मणिपूर आणि काश्मीरला जाण्याचाही सल्ला। लोकसभा निवडणुकीत तब्बल 14 मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा। मालेगावातल्या जिहादी मतदानामुळे धुळ्याची जागा गमावल्याचा आरोप। दसऱ्याच्या दरम्यान महाविकास आघाडीचा जागा वाटप जाहीर होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आजही बैठक। आपल्यावरच्या हल्ल्यामागे संभाजीराजेंसह कोल्हापूरच्या बड्या नेत्याचा हात। लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, तर कॉल रेकॉर्ड चेक करण्याची मागणी। मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल आज शासनाला सादर केला जाणार। डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल सादर होणार। ऐन दसरा दिवाळी सणांच्या तोंडावर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ। आजपासून मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 1692 रुपयांना। लडाखमधील शिक्षण चळवळ प्रणेते सोनम वांगचुक यांचा लडाख दिल्ली लाँग मार्च। दिल्ली सीमेवर प्रतिबंधात्मक आदेशानुसार वांगचुक दिल्ली पोलिसांच्या ताब्यात। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान। तिसऱ्या टप्प्यात बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा यासह 7 जिल्ह्यात 40 जागांसाठी मतदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।